आपण समकालीन भारत सुशासन हे प्रकरण पाहू राहिलेलो आहे. मागील तासाला आपण की प्रशासनाच्या कार्यामध्ये तंत्रज्ञानातील झालेली प्रगती मुळे जनतेची जी कामे आहेत ती अत्यंत सुस्कर व्हावीत या दृष्टिकोनातून ई प्रशासन हे पाहिलेले आहे. आता माहितीचा अधिकार 2005च्या अगोदर की शासनामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालत असेल. त्याचं कारण असं की अनेक वेळेस स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्य सरकार तसेच केंद्र सरकार हे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक योजनांना मंजुरी द्यायची. मंजुरी देऊन त्या योजनांसाठी आवश्यक लागणारा जो पैसा आहे त्याला सुद्धा मंजुरी द्यायची आणि कागदोपत्री अनेक कामे पूर्ण झालेली आहेत याचा सुद्धा ते दाखला द्यायचे. काही ठिकाणी तर रस्ते झालेले नसताना सुद्धा रस्ते झालेले त्यावर एवढा कोटी रुपये खर्च झालेले आहे. असे अनेक प्रकारचे भ्रष्टाचार पूर्वी होत असे. मग सामान्यतः प्रत्येक व्यक्ती की घरामध्ये सुद्धा की आपण जर घरी 100 रुपये दिले मुलांना मग ते 100 रुपये संध्याकाळी जसे पालक हिशोब घेत असतात. 100 रुपये दिले ते सकाळी मग का आज दिवसभरात काय काय खर्च आला. मग मुलं म्हणतात की वही आणली, पेन आणला, शूज पॉलिश केली किंवा इतर जे काही आहे किरकोळ कारकोळ खर्च ते 100 रुपयाचा खर्च सादर करतात. पण जर समजा मुलांनी चला पप्पांनी विचारलं आपल्याला खर्च किती आला, मग 2 वह्या आणल्या, 3 पेन आणले, मग कधी पप्पा म्हणतात मग दाखव बरं त्या वह्या. जर वह्या आणलेल्याच नसतील तर याचा अर्थ पप्पा म्हणतात तू खोटं बोलतोस. म्हणजे प्रत्येक जसं आई वडिलांना जे पैसे देतात त्यांना विचारण्याचा अधिकार आहे की हा खर्च कुठे केलेला आहे. तसंच सामान्य जनता आहे ही सामान्य जनतेला की जो कराच्या स्वरूपात ते पैसा शासनाला जमा करतात त्या जनतेला अधिकार असतो की या पैशाचा योग्य ठिकाणी वापर झालेला आहे किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार सामान्य जनतेला असतो. जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्यावेळेस अनेक नेत्यांना असं वाटलं की आपल्याला जहागिरी मिळाली. या अहिरभावात अनेक नेत्यांनी की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केलेली होती. आजही आपण पाहतो ईडी यासारख्या संस्था किंवा केंद्रीय संस्था ह्या जनतेचे अनेक ठिकाणी छापे टाकून त्यांचे गैरव्यवहार उघडकीस आणत आहेत. तर ह्याच गोष्टी कारणीभूत आहे म्हणजे भ्रष्टाचाराचा पैसा. मग एखाद्या कामाला दिलेली मंजुरी त्यासाठी जे खर्चास मंजुरी दिलेली असते तो योग्य ठिकाणी झाला किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार सामान्य माणसाला सुद्धा असला पाहिजे. सामान्य माणूस थोडी विधानसभेमध्ये किंवा संसदेच्या सभागृहांमध्ये जाऊन त्या मंत्र्यांना प्रश्न विचारणार. त्यामुळे या सामान्य माणसाला सुद्धा तो अधिकार असला पाहिजे. आणि या माहितीच्या अधिकारामुळे या अधिकाऱ्यांना सुद्धा की आपली कामे चोख पाडावी लागतात. कारण त्यांना माहिती असतं कधी ना कधी सामान्य जनता ही आपल्याला प्रश्न विचारणार की ह्या योजनेचं तुम्ही किती कामं केली, कशी केली त्याची माहिती द्या. त्यामुळे 2005 साली माहितीचा अधिकार RTI राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार प्राप्त करण्याचा प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहे असा कायदा मंजूर केलेला आहे. माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती मिळते. सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठी ही कार्यवाही महत्त्वाची बाब आहे.
शासकीय संस्थांमधील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होते आणि कामकाजाबद्दल निश्चितता येते. नागरिकांना परिणामकारक रीतीने प्रशासनात सहभागी होता येते. अर्थात माहितीचा अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे. 2005च्या माहितीच्या अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे. त्यानंतर 5वा घटक नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. हा सुदृढ लोकशाहीला बळकट करतो. नागरिकांचा प्रशासनातील सहभाग म्हणजे चांगले लोकशाहीला एक बळकट करण्याचा प्रयत्न आहे. पारंपरिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यास आणि तिचे रूपांतर त्याचे प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक लोकशाहीमध्ये होण्यास हातभार लागतो. म्हणजे अशा प्रकारे नागरिकांचा सुद्धा प्रशासकीय कार्यामध्ये सहभाग असला तर सदृढ लोकशाही बळकट होण्यास मदत होते. म्हणजे की ई प्रशासन, माहितीचा अधिकार, नागरिकांचा प्रशासकीय सहभाग, नागरिकांची सनद, लोकपाल, लोकायुक्त म्हणजे ह्या सर्व बाबी भारतातील प्रशासनात केलेल्या सुधारणा आहेत. या वरील सर्व योजना नागरिकांचा प्रशासनातील सहभाग निश्चित करतात. नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नयेत, तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून समजले जावेत. हा मूलभूत बॉटम अप, कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे म्हणजे खालून वरती दृष्टिकोन असून टॉप डाऊन म्हणजे वरून खाली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे दृष्टिकोन नाही. हा नागरिकांना प्रभावित केलेल्या साधन संपत्ती विषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीत ध्वनित करतो. हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे मान्य करतो. म्हणजे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण म्हणतो जागरूक नागरिक हे विकसित देशाचं एक लक्षण असते. म्हणजे ती व्यक्ती शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असणे आवश्यक असते, तरच बळकट आणि सुदृढ लोकशाही निर्माण करणे शक्य होते. आता विशेष संस्थात्मक यंत्रणा. सुशासनाचे कायदे समाजातील सर्व घटकांना मिळायला हवेत. समाजातील काही दुर्बल घटकांसाठी संविधानात्मक, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाच्या संरक्षक तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे दुर्बल घटकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या प्रगत, आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणजे अशा प्रकारच्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय स्वरूपाच्या संरक्षक तरतुदी केलेल्या आहेत. शासनाच्या या संरक्षक तरतुदींशिवाय समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने खालील काही आयोगांची निर्मिती केलेली आहे. म्हणजे नागरिकांचे जे दुर्बल घटक आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर इतर मागासवर्ग, त्याचबरोबर महिला, लहान मुले, वृद्ध म्हणजे यांच्या अधिकारांची जपवणूक करण्यासाठी काही आयोग निर्माण केलेले आहेत. त्यातील पहिला आयोग राष्ट्रीय अनुसूचित जातींचा आयोग. हा आयोग अनुसूचित जातींसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर या प्रकरणाची चौकशी करू. ज्या अनुसूचित जाती आहेत त्या अनुसूचित जातींच्या हिताचं रक्षण करणे, राज्यघटनेने ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत, जे जे अधिकार दिलेले आहेत ते अनुसूचित जातीच्या लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्या ठिकाणी अनुसूचित जातींवर अन्याय होईल, अत्याचार होईल त्याची चौकशी करण्याचे काम अनुसूचित जाती आयोग करीत असतो.
त्यानंतर अनुसूचित जमातींचा आयोग. हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाय योजनांच्या संदर्भात काम करतो. म्हणजे राज्यघटनेने अनुसूचित जमातींसाठी ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत, ज्या सवलती दिलेल्या आहेत, त्या सवलती अनुसूचित जमातीतील नागरिकांना मिळतात किंवा नाही याची चौकशी करतो. त्याचबरोबर जर ज्या ठिकाणी अनुसूचित जमातींना ह्या सुविधा मिळत नसतील त्या ठिकाणी ते देण्याचा प्रयत्न ते करीत असतात. प्रामुख्याने अनुसूचित जमातींसाठीचे अधिकार हिरावून घेतल्या गेलेल्या प्रकरणांची ते चौकशी करतात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे 2 स्तरावर आहे, केंद्र आणि राज्य. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी हा आयोग काम करतो. राष्ट्रीय महिला आयोग. सदर आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्यासाठी केली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. देशभरात बालकांच्या हक्कांचे रक्षण करणे, बाल हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत आहे. आयोगाच्या व्याख्येप्रमाणे 0 ते 18 या वयोगटातील व्यक्तींना बालक म्हटले जाते. म्हणजे बालक कोण, प्रौढ कोण, तरुण कोण ह्यांची सुद्धा घटनेने निश्चिती केलेली आहे. म्हणजे 0 ते 18 या वयोगटातील मुलांना बालक असं संबोधले जाते आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे काम बाल हक्क आयोग करीत असते. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग. हा आयोग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देतो. जो व्यक्तींचा समूह सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, पिछाडलेला आहे, त्यांच्या विकासाचे काम हा आयोग करत असतो. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळाने पारित केलेले कायदे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अल्पसंख्याक संरक्षणासाठी ज्या कायद्यांची निर्मिती केलेली आहे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणावश्यक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करीत असतो. आता भारतामध्ये अल्पसंख्याक, मग यामध्ये धार्मिकदृष्ट्या सुद्धा अल्पसंख्याकांचा उल्लेख होतो, भाषेच्या आधारावर सुद्धा अल्पसंख्याकांचा विचार केला जातो. म्हणजे अल्पसंख्याकाच्या हिताचा विचार करण्यासाठी म्हणजे या ठिकाणी त्यांना शिक्षण संस्था हे मातृभाषेतून दिले जावेत, त्यांना त्यांचे धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले जावे. म्हणजे यासाठी त्यांना राज्यघटनेने कायदे करून त्यांना जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार त्यांना मिळतात किंवा नाही, कुठे संकोच होतो याची या संबंधीची चौकशी अल्पसंख्याक आयोग करीत असतो. म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जातींचा आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमातींचा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग. म्हणजे आयोग ग्राहकांच्या वादाचे निर्वहन करतो. म्हणजे की जी ग्राहक आपण अनेक वस्तू खरेदी करतो, परंतु खरेदी केल्यानंतर आपली कुठेतरी फसवणूक झालेली आहे असं जेव्हा लोकांना वाटतं, आपल्यावर अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी आपण राष्ट्रीय ग्राहक वाद आयोगाकडे तक्रार दाखल करतो आणि ते तक्रारीची दखल हा आयोग घेत असतो. भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांद्वारे सुशासनाच्या चौकटीची मांडणी केली आहे. त्यावर आधारित सुशासनासाठी संस्थात्मक चौकट विकसित करण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. प्रशासनाकडे बघण्याचा लोकाभिमुख दृष्टिकोन हा सुशासनाचा गाभा आहे. हा अशा वातावरणाची निर्मिती करतो ज्यात सर्व वर्गातील नागरिकांचा त्यांच्यातील क्षमतांचा पूर्ण विकास घडविता येतो. यामध्ये जात, धर्म, वंश, लिंग, भाषा, प्रादेशिक अशा सर्व प्रकारचे लोक जी विविधतेने नटलेले यांचा एकाच याच्यात विचार केला जातो. भारताला एक प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ
आणि कार्यक्षम प्रशासन निर्माण करावायचे आहे. यावरच आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. बाकीचं उद्याच्या तासात.